हे बघा, हे नीलकंठ सत्संग भवन आहे. हे सत्संग भवन आहे आणि आपण ज्यावेळेस आहे ना ह्या गेटच्या आत आलो ना, तर बघा इकडे मैया आहे. इथे मैया आहे आणि तुम्हाला मैया, आणि हे मंदिराचं गेट आहे. आणि त्या गेटच्या आत हे बघा आतमध्ये येतोय. आता एक असं इथे आपण आपली पादत्राणे, ड्रिंकिंग वॉटर आहे बघा. हे मंदिर आहे बघा, हे मंदिर बघा, नीलकंठेश्वर. आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटेल. नर्मदे. चप्पल कुठे इथंच काढायला लागेल. नर्मदे. हां, नर्मदे हर. विचाराय का तो काय रोप हे वाटिका. हे बघ, रामकृष्ण हरी. नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे विश्रांती स्थळ आहे इथं. हे नीलकंठेश्वर पूर्ण. हे बघ, इथे ना सुंदर असा परिसर आहे. आणि हे परिसर आहे ना बघण्यासारखा आहे आणि एकच नंबर आहे. हा परिक्रमावासीसाठी आहे ना इथे फ्री सेवा आहे. संपूर्ण फ्री सेवा आहे इथं परिक्रमावासींसाठी. सर्व प्रत्येक परिक्रमेला दान दिले जाते. आणि चांगला मेंटेन केलेला परिसर आहे. रामकृष्ण हरी. नर्मदे. हे बघा, हे एकच नंबर. आणि मैया अन्नकूट. आणि हे नर्मदे. आणि हे जे आपल्याला आहे ना इथे दिसतंय, तुम्हाला दाखवतो मी. बघा, भोलेनाथ, नटराज वगैरे. एक जबरदस्त. नर्मदे हर. हे बघा, हे मंदिराचा थोडा परिसर. आणि तुम्हाला एक अप्रतिम मंदिर बघा, मंदिराचं दर्शन घ्या. मंदिर आहे हे नीलकंठेश्वर मंदिर आहे. आणि मंदिर अप्रतिम बघा, मंदिर बघा. आणि खरोखर मंदिर आहे बघण्यासारखं आहे बघा. नीलकंठेश्वर मंदिर आहे. हे कोठारा गाव आहे गुजरातमध्ये. ज्यावेळेस नर्मदा जिल्ह्यात आहे. हे गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात आहे. आणि याच्या बाजूला आपल्याला मैया दिसते. मैया पण दाखवणार, मैयाचं पण दर्शन घेऊन दाखवणार तुम्हाला. आणि ह्या झाडांमधून हळूहळू जो लपून दिसतंय ना तुम्हाला, तो सूर्यदेवता आहे. सकाळ सकाळ तुम्हाला लपून पाहतोय. आपल्याला पाहतात ते सूर्यदेवता लपून येते. ते आपल्याला भेटणार बघायला. अजून तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो. बघा, आणि एक नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बघा, नीलकंठेश्वर. हे नीलकंठेश्वर आहे. तो मैयाचं दर्शन तुम्हाला दाखवतो. मैया हे बघा.
एक मैयाचं दर्शन दाखवतो तुम्हाला. हे मैया आणि हे जे लोक आहेत हे आपल्या पुण्याचे लोक आहेत, पुण्याचे. नीलकंठ सरोवर म्हणजे इथे एक नीलकंठ सरोवर दाखवलं आहे आणि इथे एक छोटा नीलकंठ सरोवर दाखवला आहे. तुम्हाला दाखवतो. नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सरोवर दाखवले. ओंकारेश्वरचे लिंग, ओंकारेश्वर, शालिराम. हे बघा, हे असे एक मंदिर आहे. एवढे मंदिरं, जबरदस्त मंदिरं असतात. आणि हे नीलकंठेश्वर मंदिर आहे ना, हे जे पहिलं पुरातन मंदिर आहे आणि पुरातन मंदिर असल्यामुळे आहे ना इथे हे बघा, पुरातन मंदिर असल्यामुळे तुम्हाला आतमध्ये आपण जाणार आहे ते. आणि आत इथून आपल्याला मंदिराचा पूर्ण वळसा घालावा लागेल आणि आपल्याला वळसा घालू मंदिराला शकतो. प्रदक्षिणा घालण्यासाठी अथॉरिटी नाही. परिक्रमेमध्ये परवानगी नाही आहे. त्याच्यामुळे आपण महत्त्वाच्या या हां ते नर्मदे हर नर्मदे हर. बघा, नीलकंठेश्वर स्वामीनारायण भगवान. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर स्वामीनारायण. नर्मदे हर. तर आम्हाला आहे ना सर्व परिक्रमावासी आहे ना, यांना आहे ना, आम्हाला आहे ना एक आहे ना मंदिराचा तुम्हाला संपूर्ण परिसर जर दाखवायचा असेल ना तर आम्ही दाखवू शकत नाही. एक आमचं एक कारण आहे, कारण आम्हाला मंदिराला आहे ना वळसा घालायची परवानगी नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही आहे ना ते घालू शकत नाही. हनुमंत महाराजीने नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा, आम्ही आहे ना तुम्हाला आता हे जे दाखवलं आहे नर्मदा, बघा हे जे मंदिर दाखवलं आहे नर्मदा परिक्रमेच्या वेळेस हे मंदिर आहे. आम्ही आहे ना पूर्ण आहे ना मंदिराला वळसा घालू शकत नाही. नर्मदे हर नर्मदे हर. हो. नर्मदे हर. नर्मदे हर. हे स्वामीनारायण मंदिर आहे. स्वामीनारायण भगवान स्वामी. हे जे मंदिर आहे हे मंदिर
आम्ही आहे ना एक मंदिराला आहे ना वळसा घालू शकत नाही, नाही त्याने तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवलं असतं. हे मंदिराचे हे नर्मदे नर्मदे हर आहे बघा. तुम्हाला आहे ना आता मी आहे ना तुम्हाला आहे ना एक मैयाचं अजून एक दर्शन दाखवणार आहे मैयाचं. आणि नीलकंठेश्वर मंदिराचा सर्व परिसर आहे, परिसर एवढा जबरदस्त परिसर आहे. कारण आहे ना सर्व मंदिर पाहायचं जर म्हणलं ना तर एक दिवस अख्खा पूर्ण लागतो. आणि इथे आहे ना फक्त परिक्रमा वाशींसाठीच आहे ना आतमध्ये यायला आहे ना फ्री चान्स आहे. नाहीतर आहे ना हे जे बाकीचे येतात ना त्यांच्यासाठी फ्री नाही आहे हे फक्त. आणि एवढं मोठं मंदिर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक दिवस संपूर्ण लागणार. एक दिवसात ते होत नाही, संपूर्ण दिवस लागतो. आणि हा याच्यामध्ये एक एवढा जबरदस्त हे असल्यामुळं आणि अप्रतिम इथं आहे ना निसर्ग आहे, अप्रतिम हे बनवलं आहे. हे गुजरातमध्ये आहे. हे बघा इथे आहे ना मैया आहे. हे गुजरातमध्ये असल्यामुळं बाकीच्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे मी पाठीमागून इकडनं तिकडनं सर्व ठिकाणावरून. हे मंदिराचा सर्व परिसर आहे, एवढं जबरदस्त मंदिर आहे. नर्मदे